हे तर विसरलं नाही पाहिजे ना. आपण आपला देश कधी फाळणी विसरणार आहे का? या देशाचे 2 तुकडे झालेले काय आपला देश विसरणार आहे का? आपण विसरणार नाही. तसं त्यांनी जर भाषणं केली तर आपल्या देशात काय कमी भाषणं होतात का? पण नुसते भाषणं करून होणार नाही ना. त्यांनी कृती केली ना. आपण तशी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. भाजपवाले या सगळ्या विषयावर निषेधार्थ भारतभर आंदोलनं करतात, त्यांच्या भूमिकेत काय वाटतं? हे पहा, भारतीय जनता पार्टीच्या देशात सरकार आहे, आज नाही आहे, 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. काश्मीरमध्ये 370 कलम लावलं असं म्हणतात. त्याचे परिणाम काय आहे मला माहिती नाही. आज पाकिस्तानातून भारतामध्ये अतिरेकी घुसले आणि आपल्या देशातल्या लोकांचा त्यांनी मुडदा पाडलेला आहे. असं असताना भारतीय जनता पार्टीनं आंदोलन करणं म्हणजे त्यांना शरम वाटली पाहिजे, स्वतःची लाज वाटली पाहिजे. तुम्ही आंदोलन करताय. खरं तर सरकारने अशा पद्धतीनं आता भारतीयच लोक इथं फिरू लागले की रोहिंग्याचं मतदान आहे. अरे भाजपचं सरकार आहे 10-12 वर्षांनी. आणि म्हणून या गोष्टीवर भारतीय जनता पार्टीनं आंदोलन करण्यापेक्षा त्यांच्या सरकारला अशा पद्धतीनं अतिरेक्यांवर कारवाई करायला सरकारला भाग पाडलं पाहिजे. बलुचिस्तानचा जो वाद आहे पाकिस्तान, तिकडे सुद्धा उचलवण्याचं काम काही केलं जात आहे. त्यामुळे मग त्याचे परिणाम आणि हे अशी सुद्धा चर्चा होत्या. कसं काय? हे पण बलुचिस्तानचा विषय आणि काश्मीरचा विषय आपण जोडला नाही पाहिजे. आरोप पाकिस्तानमध्ये भारतावर होत असतील, परंतु बलुचिस्तानचा हा विषय फाळणीच्या आधीपासूनचा विषय. पाकिस्तान आणि बलुची लोकांचा वाद आहे. ज्या पद्धतीनं बलुची लोक विकासापासून दूर आहे, आर्थिक विकासापासून, भौतिक विकासापासून, आणि म्हणून बलुचिस्तानमधल्या जनतेमध्ये रोष आहे. ते पाकिस्तानचा अंतर्गत विषय, त्याच्यात भारताचा काय संबंध? पण भारत तिथं बऱ्यापैकी भूमिका बजावतो ना. बलुचिस्तानच्या लढ्याला भारताचं डिप्लोमॅटिक बळ आहे, हे सगळ्या जगाला. डिप्लोमॅटिक बळ असलं म्हणून काय झालं? बांगलादेशच्या लढ्याला भारताचा पाठिंबा होता. आज हेच बांगलादेश आपल्यावर उलटलेलं आहे. डिप्लोमॅटिक तर कुठं ना कुठं भारताला, मला असं वाटतं, भूमिका घ्यावी लागते. समजा युक्रेन रशिया युद्धात भारताला भूमिका घ्यावी लागते. इस्रायल हमासच्या युद्धात भारताला भूमिका घ्यावी लागते. तशी बलुचिस्तानच्या याच्यामध्ये भारताने जर नैतिकदृष्ट्या जर मानव अधिकाराचा कुठं उल्लंघन होत असेल तर बलुचिस्तानला पाठिंबा दिला म्हणजे काय पाकिस्तानाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप केला असं मी समजत नाही. काश्मीरबद्दल आपण का ओरडतो? काश्मीरमध्ये पाकिस्तान का इंटरफेअर करत आहे? पाकिस्तानचे अतिरेकी काय येतात आणि भारत शांत काय? भारत शांत काय? भारत 56 इंच का सेनेवाला पंतप्रधान आहे ना या देशात. भारतीय जनता पार्टीचं मेजॉरिटी आहे ना. भारतीय जनता पार्टी मोठ्या देशभक्तीच्या गप्पा मारतं ना. तर मग आपल्या देशात अतिरेकी काय घुसले याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. दादा, तुमच्या स्वभावाला साजेचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून हवं आहे की आता पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे. पाकिस्तानमध्ये घुसणाऱ्या अतिरेक्याचा नायनाट केला पाहिजे. एकही पाकिस्तानी या हिंदुस्थानात आला नाही पाहिजे. एकही बांगलादेशी आला नाही पाहिजे. क्रिकेट खेळलं नाही पाहिजे. फुटबॉल खेळलं पाहिजे. पाकिस्तानचा मालसुद्धा या भारतात आला नाही पाहिजे. उत्तर काय दिलं पाहिजे? कोणतं? जशाच तसे 27 त्यांनी मारले, 27चा बदला 54 घेतला पाहिजे भारताने. बिलकुल घेतला पाहिजे.